1 जून ते 30 सप्टेंबर पर्यंत पडणारा पाऊस वार्षिक सरासरी म्हणून मोजला जातो। कोल्हापूर जिल्ह्यात 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत सरासरी 1733 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी जुलैमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, पण तरीही यंदा पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही। यावर्षी 1481.4 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून 8 तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। पावसाचं आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा, राधानगरी, चंदगड आणि आजरा या 4 तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी गाठलेली नाही। यावर्षी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात आलेल्या महापुराने हाहाकार उडाला। पावसाच्या असमान प्रमाणाबाबत बी न्यूजचा हा विशेष वृत्तांत। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाचं वरदान लाभलंय। त्यामुळे या जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो। त्यामुळेच सुजलाम सुफलाम जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे। 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 1733 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। 2005 ते 2021 या कालावधीत जिल्ह्यात 2009, 2012, 2014, 2015, 2016 आणि 2018 या सालात पावसानं वार्षिक सरासरी गाठली नाही। 2015 साली संपूर्ण राज्यात दुष्काळाचं संकट निर्माण झालं होतं। त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात 4 महिन्याच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या केवळ 48% पाऊस झाला होता। पण प्रमुख धरणं भरल्यानं त्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्याला दुष्काळ जाणवला नाही। 2019 साली जिल्ह्यात 2654.57 मिलीमीटर पाऊस पडला, म्हणजे वार्षिक सरासरीच्या तब्बल 150% पाऊस झाला। गेल्या वर्षी वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता आणि तो खराही ठरला। 2020 साली वार्षिक सरासरी 2034 मिलीमीटर म्हणजेच 118% पाऊस झाला होता। यंदा 8 तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। कागल तालुक्यात दरवर्षी 650 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी कागल तालुक्यात तब्बल 1201 मिलीमीटर पाऊस झाला असून यंदा 184% पाऊस पडलाय। करवीर तालुक्यात दरवर्षी 840 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी इथं सरासरी 1224 मिलीमीटर पाऊस झाला, म्हणजेच 185% पाऊस झालाय। भुदरगड तालुक्यात 125% पाऊस पडलाय। शाहूवाडी तालुक्यात 131%, गडिंग्लज तालुक्यात 151%, पन्हाळा तालुक्यात 100%, शिरोळ तालुक्यात 123%, हातकणंगले तालुक्यात 139% पाऊस झालाय। आजरा तालुक्यात 95%, गगनबावडा तालुक्यात दरवर्षी सरासरी 5234 मिलीमीटर पाऊस पडतो। 2014 ते 2019 या 5 वर्षात या तालुक्यात पावसाचं प्रमाण घटलं होतं। 5 वर्षात एकदाही या तालुक्यानं पावसाची सरासरी गाठली नव्हती। 2019 साली मात्र या तालुक्यात तब्बल 7650 मिलीमीटर पाऊस म्हणजेच 124.46% इतका पाऊस झाला होता। 2020 साली गगनबावडा तालुक्यात 5235 मिलीमीटर म्हणजे 100% पाऊस पडला, पण यंदा मात्र या तालुक्यानं पावसाची वार्षिक सरासरी गाठली नाही। यावर्षी या तालुक्यात 5234 मिलीमीटर म्हणजे 84% पाऊस पडला। या तालुक्यात 16% पावसाची घट झाली। चंदगड तालुक्यात दरवर्षी 2626 मिलीमीटर पाऊस पडतो। यंदा मात्र या तालुक्यात 1818 मिलीमीटर म्हणजे 69% पाऊस झालाय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे राधानगरी तालुक्यात गेल्या 8 वर्षात पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे। यंदाही राधानगरी तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी राहिलं। राधानगरी तालुक्यात दरवर्षी 3433 मिलीमीटर पाऊस पडतो। यावर्षी 2072 मिलीमीटर अर्थात केवळ 64% पाऊस झालाय। गेल्या काही वर्षात पावसाचं प्रमाण असमान राहिले। एखाद्या महिन्यात प्रचंड पाऊस पडतो तर एखाद्या महिन्यात किरकोळ पाऊस पडतो, त्यामुळे पीक परिस्थितीवरही परिणाम होऊ लागलाय। यावर्षी 1 जून ते 30 सप्टेंबर या 4 महिन्यात वार्षिक सरासरीच्या 85.5% पाऊस पडला असून 14.5% पावसाची घट झाली आहे। जुलै महिन्यात पावसानं कहर केला। ढगफुटी सदृश पावसामुळे जिल्ह्यात महापुरानं थैमान घातलं। ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहिलं। सप्टेंबर महिन्यातही असमाधानकारक पाऊस झाला। एकूणच निसर्ग लहरी बनला असून त्याचा परिणाम जनजीवनासह शेती पिकांवरही होऊ लागलाय। बी न्यूज साठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार।